हळूहळू आपली जी रोपे आहे ना ती कमी कमी होत चालली आहे मित्रांनो. ॲल्डोना पब्लिक पिशव्या काढून घेतोय रोपांच्या. का म्हणजे कारण की तिकडे वावरामध्ये जाऊन कचरा नको व्हायला आणि जेणेकरून आपल्याला ना लगेच रोपं हातात घेतल्या घेत्या लावता यावी यासाठी पहिल्या पिशव्या काढून घेत होतो. त्यापुढे तर तुम्हाला माहीतच आहे. मग ती काढलेल्या पिशव्यांची जी रोपे ती रोपे कॅरेटमध्ये भरायची आणि तिकडे जाऊन जी लोक लागवड करत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. लोक म्हणजे मी 4-5 जणं घेतली होती लावायला आणि त्याच्यामध्ये मदर फादर आणि मी आम्ही सर्व मिळूनच ना पाणी भरून त्या सऱ्यांमध्ये रोपे ठेवून ती रोपे लावून घेत होतो. माझे सहकारी जर तुम्हाला लहानसे वाटत असले ना तरी मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी त्यांची गत आहे. कामाला ही पोरं ऐकत नाहीत आणि कदाचित त्यांच्याचमुळे ना माझी जी लागवड आहे ना ती खूप पटापट होत होती. चांगले माझ्यासाठी. पण या सऱ्यांना पाणी भरून भरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की याला खूप वेळ जाणार आहे. मग काय लगेच ड्रीप या लगेच ड्रीपच्या ज्या नळ्या आहेत ना ह्या मागवून घेतल्या. जवळपास 8-9 बंडल 9पेक्षा जास्तच असतील ते बंडल आपण मागवून घेतले आणि त्याच्यामध्ये हे लगेच पांगवून घेतली. पांगवायला खूप सोप्या होत्या. आपण जेन कंपनीचे ड्रीप लावतोय मित्रांनो ज्याच्यामध्ये त्यांना ऑलरेडीच होल वगैरे असतात आणि गव्हर्नमेंटतर्फे ना याच्यासाठी सबसिडी वगैरे सुद्धा असते. तर मग ज्यांना खरंच माहिती हवी असेल ना त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे हे पांगवण्यासाठी एक जुगाड केला होता. त्या जुगाडामुळे ना मला खूप फायदा झाला आणि पटापट ना एवढा 2 एकरला माझं ड्रीप पटकन लागून गेलं. सऱ्या ओल्याच होत्या माझ्या पण पुढचं पाणी म्हणजे एकच पाणी आपण सऱ्यांमधून दिले. पुढचं औषधं आणि पाणी सर्व ड्रीपमधून. मग काय पहिला जाऊन बोर चालू करून दिला आणि पाणी जे आहे ते टाकीमध्ये भरून घ्यायला सुरुवात केली जेणेकरून पुढचं पाणी डायरेक्ट ड्रीपमधून. चला आता पाणी भरायच्या वेळेसच भेटूया.